आरटीओ एमव्हीआय परीक्षा देताना दोन महत्वाचे टप्पे असतात. एक म्हणजे प्रिलिम म्हणजे पूर्व परीक्षा, मेन्स म्हणजे मुख्य परीक्षा. दोन्हीही ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच बहुपर्यायी आहे. याच्यामध्ये जर डिफिकल्टी लेवल म्हणजे काठिण्य पातळी बघायचं झालं तर दोनही टप्प्यांचं प्री आणि मेन्सचं वेगवेगळं काठिण्य पातळी असते. पूर्व परीक्षेमध्ये काय आहे तर पूर्व परीक्षेमध्ये हा गट क चा पेपर आहे. म्हणजे गट क च्या कॅटेगरीमध्ये हा पेपर येतो तर त्याच्या समान ही तुमची काठिण्य पातळी डिफिकल्टी लेवल असणार आहे. ओके, आयोगाच्या नोटिफिकेशन मध्ये मागच्या वेळेला हे जे आहे हे पदविके समान म्हणजे नॉन टेक्निकल हे पदविके समान त्यांनी म्हणजे ग्रॅज्युएशन टाईप लेवल डिफिकल्टी लेवल म्हटलेलं आहे. दुसरा टप्पा असतो मेन्सचा म्हणजे मुख्य परीक्षेचा. आता ही जी पोस्ट आहे ही मुळातच डिप्लोमा बेस आहे, त्याच्यामुळे जी डिफिकल्टी लेवल आहे ती सुद्धा डिप्लोमा बेसच्या अभ्यासावरती आधारित असणार आहे. डिप्लोमा इन मेकॅनिकल असेल, ऑटोमोबाईल असेल किंवा प्रोडक्शन किंवा इतर असेल तर याच्यामध्ये जे प्रश्न असतील त्यांची लेवल एक साधारणतः मीडियम डिफिकल्टी लेवल ही त्याच्यामध्ये असते. विद्यार्थी मित्रांनो, डिफिकल्टी लेवल काहीही असेल तरी आपला अभ्यास मात्र ए टू झेड हा झालेलाच असला पाहिजे, तरच तुम्ही व्हाल आरटीओ एमव्हीआय. धन्यवाद.